इथं टेंटमध्ये थांबलो होतो तर सकाळ सकाळ मला उन्हाने चक्कर आले का व्हायला लागली काय. मित्रांनो, तर आपण आलोय आता आसाममधील समुद्र म्हणून ओळखलं जाणार ब्रह्मपुत्र नदीच्या पुलावर आलोय मित्रांनो. अरे मेरे पे क्यों भड़क रहा है भाई तू? मैंने क्या किया तेरा? हाँ, खाली पिली भड़क रहा है. पाहू शकताय 1 2 3 4 भाज्या आहेत आणि भात आहे. काही भाताची थाळी असते इथं आणि झालंय आपलं जेवण. त्यांनी लय पत वतला, मला थोडाच पाहिजे होता, त्यांनी इतका वतला ना डेंजर. मंदिराची मेन एंट्रन्स आहे आणि इथं आत आलं की हे मंदिर आहे आणि हा मंदिराच्या भोवतीचा परिसर आहे. मित्रांनो, ते हे कामाख्या माते मंदिर आहे आणि ह्याचं दर्शन सहजासहजी होत नाही. मित्रांनो हे बोकड पाहत आहे, हे सर्वसाधारण बोकड नाही आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी आहे आत्ता कामाख्या माता मंदिर गुवाहाटी येथे. हे पाहू शकताय कामाख्या माता मंदिर जगातील सर्वात पॉवरफुल मंदिर आहे. इथं कोणी जरी आलंय त्यांच्या तोंडून हेच येतं की इथं वेगळी पॉवर आहे आणि काही इच्छा आहे आपल्या त्या सगळ्या पूर्ण होतात असे लोकांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण गुवाहाटीच्या अलीकडं 15 ते 20 किलोमीटर होतो आणि आपण आता इथं टेंटमध्ये थांबलो होतो. तर सकाळ सकाळ मला उन्हाने चक्कर आले का व्हायला लागली काय. तर आपण काय करतोय आता, टेंट वगैरे आवडतोय आणि पुढच्या दिशेने निघतोय आंघोळ वगैरे. आता एक गुरुद्वारा आहे तिथं, त्या गुरुद्वाऱ्यातच जाऊन काय नाही, तिथंच थांबणार आहे मी 2 दिवस. त्यामुळं तिथंच आंघोळ काय नाही. तर हे आपला टेंट आहे, इथं आपली गाडी आहे आणि आपण सगळं सामान आटापलं फक्त बाहेर काढायचं, टेंट आवरायचं आहे, निघायचं आहे. अशा प्रकारे पॉवर बँक एक घ्यायची, लक्षात ठेवली पाहिजे, नाही तर पॉवर बँक राहून जायची. क्या बाई. तर चला मित्रांनो, तर अशा प्रकारे पंप होता. तिकडून हायवे चालला NH27 आणि इथं हा पंप होता. तर जागा नव्हती एवढी, तरी पण यांनी इथं मॅनेज करून दिले. नाही म्हणत होते अगोदर, परत लांब ना आलोय म्हणून दिली त्यांनी. अशा प्रकारचे आहे. चला उरकतो आणि निघतोय आता. आंघोळ वगैरे नाही केलं तर आता इथं माझं. मित्रांनो तर जायच्या अगोदर ज्यांनी आपल्याला राहायला परमिशन दिली त्यांना विचारून जाऊया काय म्हणतात, बघूया. चलो सर, निकलता हूँ. ओके, आते टाइम मिल के जाऊंगा आपसे मैं. तर मित्रांनो, येताना यांना भेटून जाईल. चांगली माणसं होती, लय भारी वाटलं त्यांना. मी इथं थांबलो होती आणि सगळी माझ्याबरोबर इतक्या वेळ त्यांना वाटत होतं मी अजून गप्पा मारा, पण माझ्याकडे टाईमच नव्हता गप्पा मारायला. सगळी गोळा झाली ती पंपावरची जेवढे स्टाफ होते तिथं सगळे राहिले आहेत. जवळपास 10-15 लोक आहेत. सगळी गोळा झाली ती काल रात्री गप्पा मारण्यासाठी. मित्रांनो, तर फायनली निघतोय आता. इथं समोर टेंट लावला होता आणि आपण इथनं निघतोय. तर हे होतं ऑफिस होतं याचं पंपाचं. त्या ऑफिसमध्ये तुम्ही पाहिलंच की त्या सरांची आपण बोलून टेंट लावला होता काल रात्री. तर आपण इथनं निघतोय आणि पेट्रोल नाही टाकत, कारण पेट्रोल आपण जे बुथांमध्ये टाकलं होतं तेच पेट्रोल शिल्लक आहे अजून. आणि आज काय आपल्याला जास्त फिरायचं नाही, आपल्याला आज जास्तीत जास्त 50 किलोमीटर रनिंग होणार आहे. त्यामुळे पेट्रोल तर काय टाकणार नाही आपण. आणि एकदम हायवे टच पंप होता. इथनं मॅक्स टू मॅक्स 15 किलोमीटर आपल्याला जायचे. आणि आजचा प्लॅन आपल्याला गुवाहाटीमधील कामाख्या माता मंदिर चं दर्शन करायचे. तर फायनली आपण हायवेला लागलोय आणि पुढे गेल्यावर आपल्याला एक पूल आहे, तो पूल क्रॉस केला ना, ज्याला समुद्र म्हणतात, छोटा समुद्र म्हणतात, अशी नदी आहे ब्रह्मपुत्रा नदीचा पूल क्रॉस करायचा आहे. तर चला जाऊया मित्रांनो. तर फायनली आपल्याला तो पूल लागलाय, तुम्ही पाहू शकताय. आता इथनं नदी नाही दिसणार एवढी स्पष्ट, कारण पूल खूप उंचावर आहे. जवळपास 2 किलोमीटरचा हा पूल आहे. आणि आता ते मी बरोबर सकाळी लवकर निघालो आहे 7-7:30 वाजता, त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे. नाहीतर ह्या पुलावर नाही 9 ते 10च्या दरम्यान फुल ट्रॅफिक जाम होतं असा पूल आहे हा. कारण सगळे ह्या भागातनं तिकडं सिटीकडे जातात जॉबसाठी वगैरे लोक, त्यामुळे आहे. तर एकदम असा लोखंडी पूल बनवल्यागत पूल आहे. तर चला आता हा पूल क्रॉस करूया आपण. तुम्हाला नदी पण दाखवल मी, किती मोठी नदी ह्या ब्लॉगमध्ये पाहूया आपण. चला पुढं मित्रांनो. तर आपण पूल क्रॉस करून आलेलो आहे आता. इथनं 2 साईडला रोड जातोय. एक तुम्ही पाहू शकताय व सरळ एक जातोय तो गुवाहाटी शहरात जातोय आणि लेफ्ट साईडला एक रोड आहे. तर तो रोड आपल्याला कामाख्या माता मंदिराकडे जाणार आहे. तर
पाहूया आता आपल्याला पहिले तर कामाख्या माता मंदिराकडेच जायचंय, तर त्या रोडनीच जाऊया आपण. अशा प्रकारे पुढं गेल्यानंतर ना डायव्हर्जन आहे मित्रांनो. पुढं आल्यानंतर ना मला कन्फ्युजन होत होतं थोडं की कसं जायचं. त्यामुळे हे रिक्षावाले काका होते, तर त्यांना विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की कामाख्या माता मंदिराकडे कसं जायचं. तर त्याचे तिकडं जाण्यासाठी आपल्याला नाही इथनं तुम्हाला मागं मी सांगितलंच की आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. जो मेन गुवाहाटीत जातो त्या रोडनी नाही जायचं, आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. तर इथं आल्यानंतर नाही तुम्हाला हे रिक्षा वगैरे हे भेटून जातात, व्हॅन वगैरे. त्याच्या मदतीने पण तुम्ही जाऊ शकता तुम्ही जर बसने आला तर. अशा प्रकारे इथली लोकल बस आहे, ते इलेक्ट्रिक बस चालतात इथं सिटीमध्ये. तर आपल्याला इथनं स्ट्रेट नाही जायचं, आपल्याला लेफ्ट हँड साईडला वळायचे. अजून दिसा नाही मला कुठं लेफ्ट आहे भाऊ. आला का लेफ्ट? लईच बस 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 झालंय तिथं, सगळ्या बस नुसते जाळ झालंय बसचं. जागा द्या जागा द्या जागा द्या, मला जागा द्या भाऊ. चला चलो चलो चलो. तर मित्रांनो सगळ्या बस दिसतंय, इथं बस स्टॉप आहे. तर चला या दोन बसमधनं बसेल का? बसली नाही 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 बसत. थांब थांब थांब. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे. तर चला मित्रांनो, तर फायनली आपण हायवे सोडून खाली आलो आता. हायवे वळनं जातो आणि हायवेच्या खालनं एक रोड येतोय असा, त्या रोडला जाऊन आपल्याला मिळायचं आहे. आणि तो रोड सरळ सरळ आपल्याला नाही वे इकडं घेऊन जाणार आहे, जे कामाख्या माता मंदिर आहे तिथंच जाणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला एका गुरुद्वारात जायचं आहे, तिथं आपल्याला आंघोळ वगैरे करायची. अशा प्रकारचं माझं प्लॅन आहे. तर चला पाहूया कसं होतंय. अगोदर नाश्ता करू द्या काहीतरी. मित्रांनो तो नाश्ता करायसाठी थांबलोय. रोडच्या कडेलाच एक स्टॉल दिसला आपल्याला, तिथं चहा खारी क्रीम गोल असं काहीतरी भेटतंय, तर तिथंच खाऊया. आणि ह्यो भाऊ माझ्याकडं का रागात पाहतोय एवढा, मला तेच कळा नाही. त्याचा व्हिडिओ काढतोय म्हणून तो रागात पाहायला लागलाय. मित्रांनो काय काय लोकांना आवडत नाही. ए भाऊ काय म्हणतोय? अरे दम देतोय मला ह्यो. मित्रांनो दम देतोय. अरे 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 अरे. तर त्याला सांगितलं मी भाऊ की मी इथला नाही आहे, मी लांबचा आहे. भाऊ तापला माझ्या व्हिडिओ का काढतोय. बहुतेक तो कोणताही गुन्हेगार दिसतोय इथला आणि त्याचा व्हिडिओ काढतोय मी, त्यामुळे ते तापला. तर त्या अगोदर आपण फेसबुकला टाकण्यासाठी फोटो काढूया चला. मित्रांनो तर आपल्याला ह्या पुलावरच सरळ सरळ जायचं होतं, पण आपल्याला जायचं आहे गुरुद्वाऱ्यात. तर त्याची लोकेशन टाकली मी, त्यासाठी आपण पुलाखाली घुसलोय. नाही तर इथं पुलाखाली घुसायची गरज नव्हती. पुलावरनं गेलं असतं ना तर सरळ सरळ कामाख्या माता मंदिराकडं जात होतं. आता इथनंच आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. मित्रांनो तर फायनली गुरुद्वाऱ्यात पोचलोय. आता आत जाऊया, पण दरवाजा बंद दिसतोय. तर गाडी इथं लावली, तर आत जाऊया. आत जाऊन विचारूया की आंघोळीची सोय आहे का नाही. शक्यतो गुरुद्वाऱ्यात आंघोळीची सोय वगैरे असती. तर आत जाऊया. आत छोटाच गुरुद्वारा दिसतोय, तर राहण्याची पण सोय नसेल तरी विचारून पाहूया काय होतंय. नाही संध्याकाळी आपण इथंच मुक्कामाला यायचा माझा प्लॅन आहे. तर बघूया परमिशन भेटली तर इथे येऊया. अशा प्रकारचा गुरुद्वारा दिसतोय आतमध्ये, तर चांगला एकदम क्लीन चकाचक गुरुद्वारा दिसतोय. तर चलो मित्रांनो, तर आंघोळ वगैरे केली. आता इथे कपडे बी गाडीवर चोराय टाकले. केस ओली नाही करत मी जास्त कोण सगळीकडं, काय होतं केस कळत्यातलं आधीच, त्यामुळे ओली नाही करत. आणि हे पाहू शकताय मालीगाव म्हणून गुरुद्वारा आहे गुवाहाटीच्या अलीकडं, कामाख्या देवीच्या जस्ट खाली. तिथं थांबलोय आता. तर हे कपडे बिपडे वाळसतोपर्यंत बसतो 1 ते 1.5 तास, म्हणजे 1 वाजता मी इथनं हलणार आहे. तोपर्यंत बसतो, व्हिडिओ वगैरे एडिट करतो यूट्यूबचा आणि मग निघूया चलो. अशा प्रकारचा गुरुद्वारा तुम्हाला मग अशीच दाखवलं, विचारायला गेलो होतो मी त्यावेळेस. अशा प्रकारे गाडी पण आता आणून लावलं म्हणले ते. जायचं काय त्याचं त्यांनी मला सांगितलं म्हणे किती दिवस राहायचे काय राहायचे. त्यानुसार ते म्हणले की त्यांचे जे आहेत जे कमिटीला विचारायला लागेल. अशा प्रकारचं आहे. चला बसूया थोडा वेळ, एडिट करूया व्हिडिओ. सोपं नाही मित्रांनो व्हिडिओ वगैरे टाकणं बी. मित्रांनो तर फायनली आता निघतो इथनं. ही गुरुद्वाऱ्यात आलं ना कापड बांधायला लागतं डोक्याला. आणि काय म्हणत होतो मी, फायनली इथनं निघतोय आता. जवळपास 2-2.5 तास थांबलो. यूट्यूबचा व्हिडिओ टाकला मी, आता टाकला म्हणजे अपलोड केला आहे एडिट करून. आणि आता निघतो. आता कामाख्या माता मंदिराचे दर्शन करूया आणि मग जाऊया पुढं. आज आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. इथं पण राहायची सोय, इथं पण राहू शकतो ह्या गुरुद्वाऱ्यात. आणि एक आपल्या आर्मीतले ऑफिसर आहेत, त्यांनी पण आपल्याला राहायची सोय केलेली. ते म्हणले या कुठं जायचं ते ठरवतो मी. चला पहिलं गाडी बिडी आता आणली होती ओके टाकाटकमध्ये. आपलं आंघोळ वगैरे केली, इथंच बाथरूम वगैरे होतं. आणि आता निघतोय ओके.
चलो जेवण वगैरे करू कुठं ते आणि मग जाऊया दर्शन करायला. मित्रांनो, तो गुरुद्वाऱ्यातनं निघून जवळपास 2 किलोमीटर आल्यानंतर ना आपल्याला कामाख्या माता मंदिराचं मेन गेट लागलंय. जो हायवेवरून आपण आलो होतो तिथनं फक्त लेफ्ट घेतलं की आपल्याला कामाख्या माता मंदिराचं 2 किलोमीटर आल्यानंतर ना मंदिर लागलंय. तर मालेगाव या ठिकाणी आपण गुरुद्वारा होता तिथं थांबलो होतो. तर चला जाऊया, इथंच फोटो वगैरे काढूया. की हे फोटो काढतात दोघं जण, त्यांच्याकडून फोटो काढून घेऊया. तर काय म्हणतात, फोटो काढतात का नाही माझा, त्यांना विचारलंय मी की फोटो काढताय का काय. तर तो भाऊ आला आपला फोटो काढण्यासाठी. भाऊ, अशा प्रकारे मी फोटो काढत असतो माझा. तर त्याला म्हणलं मी कमानीचा घे फोटो भाऊ, मला कमानी बरोबर फोटो पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो फोटो काढतो. चला भेटूया पुढं. मित्रांनो, तर चला आज जाऊया आता कमानीतनं. इथनं अजून 2.5 म्हणजे 2.5 किलोमीटर वरती जायचं आहे आपल्याला डोंगर चढून. तर हा डोंगरचं नाव मी सांगतो, अजून मला माहीत नाही आहे नाव, तर कोणाला तरी विचारतो, नाव सांगतो. तर ह्या पर्वताचं नाव मला लक्षात होतं, काय 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 तुम्हाला सांगतो मी. ओके, कुठला पर्वत आहे, चलो. अशा प्रकारे सिटी आहे आणि सिटीतनं थोडं बाहेर गेलं की आपल्याला तो पर्वत दिसतो, म्हणजे घाट चढून जायचा आहे 3 किलोमीटरचा. तर तुम्हाला सांगतो या पर्वताचं नाव काय आहे. मित्रांनो, तर नीलाचल पर्वतावर हे कामाख्या माता मंदिर आहे. तर आपण नीलाचल पर्वतावर चढत आहे आता घाटाचा रोड. तर इथं नाही, जे 51 शक्तिपीठ आहे त्यातील सर्वात पॉवरफुल शक्तिपीठ आहे म्हणजे कामाख्या माता मंदिर. आणि इथं लोकांचं म्हणणं आहे की इथं आल्यावर खूप पॉझिटिव्हनेस महसूस होते. तर आपण जाऊन पाहूया आपलं काय पॉझिटिव्हनेस होते का नाही महसूस, ते तुम्हाला मी सांगतो तिथं गेल्यावर. तर चला, पहिलं तर तिथं जाऊन आपल्याला जेवण करायचे. मी सकाळपासून काही जेवलो नाही आहे, कारण आपल्या व्हिडिओ एडिट करायलाच दुपारचापर्यंत वेळ गेला होता ना. आपण गुरुद्वारातच बसलो होतो, तिथनं पुढं आपण निघालो आहे. तर ह्या माणसाला विचारूया आपण या पर्वताचे नाव काय आहे. तर मला तर माहिती नीलाचल पर्वत आहे. तर कन्फर्म करतोय मी, कारण मला आठवलं की मी यायच्या अगोदर वाचलं होतं की कुठल्या पर्वतावर आहे काय. ह्या माणसाला आपण कन्फर्म करूया की काय नाव आहे. तर त्या भाऊने आपल्याला सांगितलं की नीलाचल पर्वतच नाव आहे. तर आपण तिथनं पुढं निघालोय आता. पूर्ण गाठाचा रोड आहे. 3 किलोमीटर हार्डली गाठ आहे, जास्त नाही आहे. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर इथंच कामाख्या माता मंदिराचं तिथंच एक रेल्वे स्टेशन आहे, तिथं तुम्ही उतरू शकता आणि तिथनंच तुम्ही आरामात येऊ शकता. तुम्हाला गुवाहाटीला जायची गरज नाही आहे. गुवाहाटीच्या अलीकडंच मालेगाव म्हणून गाव आहे, त्यापुढं एक कामाख्या रेल्वे स्टॉप आहे, तिथं तुम्ही उतरू शकता आणि तिथनं तुम्ही येऊ शकता वरती 6 सीटरनी वगैरे अशा प्रकारचं आहे. तर चला जाऊया आपण आता वरती आणि काय पॉझिटिव्हनेस महसूस होते का नाही ते पाहूया. मित्रांनो, तर आलो आहे आता वरती. तर वरती आल्यानंतर ना इकडून एक रोड येतो. लास्ट टाईम मी आलो होतो त्यावेळेस इकडून आलो होतो, पण ते रोड अजून चालू नाही आहे. तर चला वरती जाऊया. पहिलं तर इथं अगोदर मला जेवायचं आहे भाऊ, जेवल्याशिवाय मला जमणार नाही आहे, कारण मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. तर पाहूया इथं अगोदर व्हेज हॉटेल कुठं भेटतंय, कारण इथं नॉन व्हेजमध्येच जास्त लोक डील करतात, त्यामुळं व्हेजचं पाहिलं लागेल अगोदर जुगाड कुठे. तर मित्रांनो, इथं हॉटेल दिसतंय, इथं जेवलं पाहिजे असं मला वाटतंय. लई पदार्थ दिसतात. तर पाहूया अगोदर थाली आहे काय सिस्टीम. इथं थाली सिस्टीम असलं तर आपण जेवूया इथंच. ओके, चला. मित्रांनो, तर आलोय हॉटेलमध्ये, बराच वेळ बसलोय पण काय थाळी नाही आपली. तर मित्रांनो, इथं भाताचीच थाळी होती, पण त्यांना म्हणलं मी भात नाही खात, मला रोट्या पाहिजेत. तर त्यांनी मग रोट्या पण दिल्या एक्स्ट्रा. म्हणे भात तर तुम्हाला घ्यायला लागेल. भाताची 80 रुपयाला थाळी होती आणि रोट्या घेतल्या तर रोट्या 10 रुपयाला एक, अशा प्रकारे होतं. तर खाऊया अगोदर कसे टेस्ट वगैरे ते तुम्हाला सगळं दाखवतो, थाळीमध्ये किती पदार्थ आहेत काय. हर महादेव मित्रांनो, तर मी आता आसाममध्ये, तर आसाममध्ये आता जेवण करतोय. तर आसामची ट्रॅडिशनल जेवण थाळी हे पाहू शकताय. 1 2 3 4 भाज्या आहेत आणि भात आहे आणि ही तर मी रोट्या घेतल्यात म्हणून ही माग थाळी 120ला झाले. नाही तर ही असं नुसतं ही रोट्या नाही घेतलं, बाकी सगळं अनलिमिटेड आहे, भात पण अनलिमिटेड आहे. 80 रुपयाला थाळी फक्त ही. आणि तुम्ही जर रोट्या घेतल्या एक्स्ट्रा, तर रोट्या घेतल्या तर त्याचे 40 रुपये वाढतात. अशा प्रकारे आहे. तर अशा प्रकारे इथली लोकल थाळी. मित्रांनो, तर जेवण वगैरे झालंय ना, आता निघालोय आपण. पहिलं तर गाडी पार्किंगला लावून मग मंदिराचे दर्शन करायला जायचे. तर पार्किंग कुठे आहे, तर पे अँड पार्क आहे 20 रुपयाला, पण पार्किंग कुठे आहे ते मला दिसा नाही. तर पहिलं तर कुणाला तर विचारू पार्किंग कुठे आहे आणि मग तिथं पार्किंगला लावूया गाडी. तर चला, इथनंच आपल्याला नाही सगळे प्रसादाची वगैरे दुकानं दिसायला लागलेत आणि पाहूया मग आपल्याला इथंच असेल पार्किंग कुठंतरी. पे अँड पार्क मध्येच लावायची आपल्याला, कारण आपल्या गाडीवलं सामान तसंच राहणार आहे, त्यामुळं आपण पार्किंग शोधतोय.
कुठे 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 दिसली 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 पार्किंग. ओय थांब. ओके मित्रांनो, तर ह्या लेफ्ट साईडला पार्किंग दिसती. यू टर्न घेऊन जाऊया आणि तिथं पार्किंगला लावूया PN पार्कमध्ये. ओके, इथनं आत जायचं आहे काय? इथनं आत घेऊया. तर मित्रांनो, तो भाऊ काय ते म्हणतोय आपल्याला, ते म्हणतोय जागा नाही आहे इथं पार्किंगला. तर ही स्टाफची पार्किंग आहे. PN पार्कवाली पार्किंग पाठीमागच आहे, तुम्हाला पाठीमागं लावून परत यायला लागेल. त्याला मी म्हणतोय पैसे देतो मी, लावून घे माझी, मी लांबनं आलो आहे. तर ते म्हणतंय जा. तर हे भाऊ आपल्याला गाईड करायला आलेत. मित्रांनो, आपण तिथं माईक जोडला होता, त्यामुळे माईकचा आवाजच गेला आहे, त्यामुळे मी सगळं व्हॉइस ओव्हरच करतोय. कसा वाटतो व्हिडिओ ते तुम्ही नक्की सांगा. तर चला आता आपण त्या पार्किंगमध्ये गाडी लावूया पार्किंगला. चला, लई हुज्जत घालण्यात काही अर्थ नाही आहे. मित्रांनो, तर गाडी नाही PN पार्कमध्ये लावली. 20 रुपये तिकीट आहे याचं. 20 रुपये का किती आहे काय माहिती किती अजून, मी तर विचारलं बी नाही. आणि आपण निघतोय. इथं समोरच PN पार्क आहे. तर म्हणलं आपल्या गाडीवर सामान तसंच राहणं आहे, त्यामुळं गाडी इथं PN पार्कमध्ये लावलेलीच कधी पण चांगली. अशा प्रकारे निघालोय आता कामाख्या आता मंदिरावर पशी. मित्रांनो, तर नीलाचल पर्वतवर ही पार्किंग आणि आपण आलोय आता कामाख्या माता मंदिर. तर इथनं असं जायचं आहे. मग अशी आपण तिथनं तसंच गेलो ट्रॅफिक पॉईंटपासनं, तर इथं पार्किंग होती. तर पार्किंगला लावली गाडी आता PN पार्कमध्ये आणि जाऊया. पुढनं एंट्रन्स आहे, तिथं एंट्रन्सपाशीच जाऊन मी गाडी लावली होती पार्किंगला. पार्किंगला लावायचं माझं चाललं होतं, पण ती स्टाफसाठी पार्किंग होती, त्यामुळे त्यांनी मला रिटर्न पाठवलं आणि इथं पार्किंगला लावायला लावलं. ते म्हणले बाहेर लावली तरी चालती, पण तुमचं ही आहे ते जबाबदारी कोण घेणार सामानाची, त्यामुळे तुम्ही PN पार्कमध्येच लावा, अशा प्रकारचं आहे. मित्रांनो, तर इथं आपण पार्किंगला लावायला आलो होतो, पण त्यांनी आपल्याला काय पार्किंग लावून दिलं नाही म्हणे स्टाफची. तर आपल्याला आता जायचं मंदिराकडे. इथनं एंट्रन्स आहे, अशी वळती जायची मंदिराकडं. इकडून नाही समोर बहुतेक. मित्रांनो, तर तुम्हाला मंदिराच्या बाहेर भंडारा पण भेटेल खायला. आणि असं थोडं चालत आलं दुकानं आली की इथनं पुढं शिड्या लागतात. मग अशा प्रकारच्या शिड्या चढून आपल्याला वरती जायचं असतंय. बघा, तिथं चप्पल काढली असती तर इथं काय करायचं, सगळे चप्पल घेऊन आलेले आहे. तिथं पुढं व्यवस्था असणार आहे. चला, मंदिराच्या परिसरात अशी कबूतर पण भेटतात, ही उडवायची अशी इथं मान्यता आहे. चांगलं असतंय म्हणजे पकडा, ही कबूतर त्यांच्याकडून विकत घ्यायची न ती उडून द्यायची अशी मान्यता आहे. त्यामुळे तुम्हाला कबूतर पण पाहायला भेटतात. गर्दी लय झाली इथं मंदिराच्या गेटवर. बघूया काय नक्की काय. सर, शू स्टँड इकडे आहे का? मित्रांनो, तर अशा प्रकारे तुम्हाला बोकडं वगैरे पण भेटून जातात तिथं बळी देण्यासाठी. कितने काय भाई? अलग अलग दम है। तो भी बड़ा वाला 12 दम, छोटा वाला 17 दम। ये कितने का है सामने वाला? ये सामने वाला 3,500। हाँ, 3,500। 3,500 का? आप इधर व्यापार करते क्या? कितने बकरे बली जाती है रोज? 25-30 और भैंस की? मतलब वो क्या होता है? वो भी घिस की डाली है। मेरे को फोटो रहेगा क्या दिखने के लिए? मोह ना. मित्रांनो, तर इथं कुठं चप्पल काउंटर नाही आहे, तर 10 रुपये प्रति चप्पल अशा प्रकारे आपण इथं चप्पल ठेवली काढून पाहू शकता. ही इथं 10 रुपये प्रति चप्पल अशा प्रकारे ठेवली या भावापाशी. आणि आपण आता निघालोय आता दर्शन करायला. हे मेन मंदिराचं गेट आहे, तर तुम्हाला दाखवतो.
आता एवढा ब्लॉग टाकल का नाही मी माहीत नाही आहे. मी छोटाच ब्लॉग करण्याचा प्रयत्न करणार इथला मंदिराचा. तर तुम्ही पाहिलंच इथं बकरी 3,000पासून 4,000पर्यंत बली द्यायला भेटतात आणि हे ह्याचं मंदिराचं मेन काउंटर आहे. अशा बघ मित्रांनो, तर परत यायला लागलं बॅग. नंतर बॅग पण तुम्हाला अलाउड नाही आहे, तर बॅग पण तुम्ही बाहेरच काढून जायची. अशा प्रकारचं आहे इथनं मंदिराची मेन एंट्रन्स आहे. आणि इथं आत आलं की हे मंदिर आहे आणि हा मंदिराच्या भोवतीचा परिसर आहे. आणि हे बकरी तुम्ही पाहताय ना, हे देवाला सोडलेले आहेत. म्हणजे काहींनी बळी नाही देत, डायरेक्ट देवाला फडकं बांधून सोडतात, अर्पण करतात. अशा प्रकारची ही बकरी आहेत. आणि काही बळी पण देतात अशी आहेत. आणि हे मेन मंदिर आहे कामाख्या माताचं. तर चला, हे 51 शक्तिपीठ आहेत, त्यातलं पॉवरफुल शक्तिपीठ आहे. तर हा पुन्हा तो मंडप आहे, त्यातनं फिरून जायचं आहे लाईननी. आणि हे मेन ही आहे गर्भगृह आहे. आणि काय म्हणायचं त्या व्यतिरिक्त इथं दर्शन करायचे असेल तर तुम्हाला नाही वेळ ऑनलाईन बुकिंग करायला लागते 500 रुपयांनी. जर लगेच दर्शन पाहिजे असलं तर ते पण अगोदर 8 दिवस, नाही तर सकाळी इथं 5ला येऊन 500 रुपयाचं VIP दर्शन टोकन घ्यायचं, तर तुम्हाला लगेच दर्शन होतं. नाही तर दिवसभर थांबायला लागतंय. अशा प्रकारे हा बघा, हे बोकड पण सोडलेलं आहे देवाला. हे जवळपास 100 किलोच्या आसपास असेल. ये छोड़ दिया है क्या लोगों ने, किसी ने खरीद के? नहीं इधर घासों के बड़ा हो रहा है. नहीं मेरे को हाँ छोड़ा आहे. मित्रांनो पाहू शकता, इतकी बोकडं काहींनी बळी नाही देत, डायरेक्ट देवाच्या नावाने सोडून देतात. अशा प्रकारे गुलाल बिलाल लावतात आणि पैसे वगैरे देतात सगळे आणि सोडून देतात. हे पाहू शकता, मंदिरात दर्शनाची लाईन आहे. तर आपल्याला पण दर्शन लाईनला जायचंय. किती वेळ लागतोय लाईनला काय माहित नाही. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मंदिराचा पहिला. मित्रांनो, ते हे कामाख्या माते मंदिर आहे आणि ह्याचं दर्शन सहजासहजी होत नाही. मित्रांनो, तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला नाही वे संध्याकाळी आदल्या दिवशी फ्रीमध्ये कुपन भेटतं, ते घ्यायला लागतं. आणि त्या कुपनाने तुम्हाला नाही वे जवळपास हे पाहू शकता, हे मंदिर जवळपास तुम्हाला 7 ते 8 तास दर्शनाला लागतात फ्री कुपनाने. आणि तुम्हाला नाही वे सकाळी 4 वाजता येऊन हे स्पेशल तिकीट घेतलं ना काउंटरवरनं 500 रुपयाचं, तरी तुम्हाला 3 ते 3.5 तास दर्शनासाठी लागतात. एवढी गर्दी राहते. हा मंदिराचा व्ह्यू आहे. मित्रांनो, तर मंदिरात दर्शन करणं एवढं पॉसिबल नाही आहे. आपल्याला मुखदर्शनच करायला लागणार आहे. अशा प्रकारे इथनं मधनं लाईन आहे मुखदर्शनाची. आणि मंदिराचा दरवाजा आता बंद आहे सध्या, त्यामुळं. आणि इकडं पाहू शकताय, इथं बसण्यासाठी पण जागा वगैरे आहे. आणि इथं बोकडं एवढी तगडी आहेत ना भाऊ, एक 100 किलोचं पण असेल. अशा प्रकारे इकडून व्ह्यू चांगला येतोय. मित्रांनो, हे बोकड पाहताय, हे सर्वसाधारण बोकड नाही आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी आहे आत्ता कामाख्या माता मंदिर गुवाहाटी येथे. हे पाहू शकताय कामाख्या माता मंदिर. आणि हे जगातील सर्वात पॉवरफुल ठिकाण आहे. तुम्ही इथं आल्याशिवाय त्याची एनर्जी महसूस नाही करणार. हे जगातील पॉवरफुल ठिकाण आहे. तर मित्रांनो, इथं आल्यावर मला एवढं कळलं की लोकांची एवढी श्रद्धा, म्हणजे त्यांच्या मनोकामना एवढ्या पूर्ण होतात की ते इथं आल्यानंतर नाही वे काही लोक जे बोकड असतात त्यांची बळी देतात. जर बिहार भागातील असले तर ते आपला रेडा असतो, रेडाची बळी देतात. अशा प्रकारे इथं रोज 120 बोकडाची बळी होती. आणि ज्या लोकांना पशुहत्या केलेली आवडत नाही आणि त्यांची मनोकामना पुरी झाली असती, ते नाही वे काय करतात, बोकडं विकत घेतात, त्यांच्यावर गुलाल टाकतात आणि इथं सोडून देतात. मी इथं 135 किलोचं एक बोकड पाहिलं जे फिरतं इथं, आणि त्याला कुणीतरी गुलाल टाकून सोडून दिलेलं आहे. इथं पाहू शकताय, नुसते तुम्ही पाहिलं ना, इथं 200पेक्षा जास्त बोकडं ह्या मंदिराच्या परिसरात फिरत असतात. अशा प्रकारचं इथं इतकं पॉवरफुल ठिकाण आहे की लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात. मग लोक बदल्यामध्ये इथं बळी चढवतात. काही लोक बोकडं वगैरे सोडून देतात. आणि इथं अजून एक मान्यता आहे, तुम्ही नाही वे इथं कबुतरं पण रिलीज करू शकता. जर आपल्याला वाटलं की कबुतरांना रिलीज करायचे तर तुम्ही इथं 200 रुपयाला कबुतर असतात, ते कबुतर विकत घ्यायची आणि त्यांना इथं मंदिराच्या परिसरात सोडून द्यायचं. अशा प्रकारे हे पाहू शकता, वरती कबुतर इथं पण कबुतर आहे. अशा प्रकारे इथं कामाख्या देवीच्या
परिसरात लोकांची म्हणजे लोकांच्या इच्छा एवढ्या पूर्ण होतात की लोक एवढं सगळं काय इथं पाहू शकतात. किती मोठे मोठे पण बोकडं आहेत. तर मित्रांनो, मंदिराच्या परिसरात खूप छोटी मोठी ही मंदिर आहेत. अशी हे माताचं एक मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच दीप प्रज्वलन करतात, म्हणजे दिवा पण माणसं लावतात. पाहू शकता एक एक माणूस 5-5 दिवे लावत असते ह्या साईडला. त्यांची काही इच्छा असेल, काही मला एवढं माहीत नाही आहे ते दिवे लावण्याचं कारण, पण दिवे लावतात. पाहू शकता किती दिवे लागलेले आहेत आणि अजून लोक लावतात पण. अशा प्रकारचं हा मंदिराचा परिसर आहे. मित्रांनो, तर मंदिर नाही वे दुपारी 1 ते 2:30च्या दरम्यान बंद राहतं. त्यामुळं मंदिराचे दरवाजे बंद राहतात. त्यामुळं लाईन पाहू शकता पाठीमागे किती लाईन आहे. त्यामुळं लाईनला थांबायला लागतं. आणि तुम्हाला जर मुखदर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला नाही ते फक्त 5 मिनिटात होतं. तर आता मी मुखदर्शनच घेणार आहे, कारण लाईनला थांबायला म्हणजे मला माहीत नव्हतं की अशी अशी प्रोसेस आहे की 500 रुपये देऊन सकाळ सकाळ यायचं, किंवा काल रात्री 10 वाजता येऊनच मला फ्रीचं टोकन घेतलं असतं. लाईनला लागलो असतो सकाळी 4ला तर माझं 12 वाजेपर्यंत दर्शन झालं असतं, असं इथल्यांचं म्हणणं आहे. तर अशा प्रकारचं आहे. तर बघूया आपण परत येताना नक्की येऊ इथं आणि दर्शन घेऊया. अशा प्रकारचं मंदिर आहे. दिसलं का तुम्हाला? इथं तुम्हाला बकरी दिसते सगळीकडं. मित्रांनो, हे मंदिर पाहता, ह्या मंदिरात येण्याची खूप साऱ्या लोकांची इच्छा असते, कारण हे मंदिर जगातील सर्वात पॉवरफुल मंदिर आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता हे मंदिर आहे कामाख्या माता मंदिर, जे 51 शक्तिपीठ आहे त्यातील सर्वात पॉवरफुल शक्तिपीठ म्हणजे कामाख्या माता मंदिर. तर हे जगातील सर्वात पॉवरफुल मंदिर आहे. इथं कोणी जरी आलंय त्यांच्या तोंडून हेच येतं की इथं वेगळी पॉवर आहे आणि काही इच्छा आहे आपल्या त्या सगळ्या पूर्ण होतात, असे लोकांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, हे मंदिर पाहू शकताय आणि इथं नशीबवान लोकांचंच काम आहे इथं येण्याचं मित्रांनो. खूप जणांची इच्छा असते पण येऊ शकत नाही आहे. आणि इथलं दर्शन करणं पण सोपं नाही आहे मित्रांनो. इथं दर्शन करायला नाही 6 ते 9 तास टाईम लागतो. हे माझ्या पाठीमागं लाईन पाहताय, हे सकाळी 6 वाजल्यापासून लाईनला थांबलेले आहेत मित्रांनो. अशा प्रकारे. आणि इथं जर तुम्हाला लवकर दर्शन करायचं असलं, 500 रुपये देऊन जरी तुम्ही दर्शन करायचं म्हटलं तरी तुम्हाला 3 तास लाईनला थांबायला लागतं. इतकं लोक येतात आणि इतक्या लोकांची श्रद्धा आहे इथं. तर मित्रांनो, मी आहे आता कामाख्या माता मंदिर. तुम्हाला थोडक्यात सांगू तर 51 शक्तिपीठ आहेत. त्यामध्ये जे भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्रामुळं माता सतीच्या शरीराचे जे 51 तुकडे झाले होते, ते 51 तुकडे जिथे जिथे पडलेत त्या सर्व ठिकाणी नैवे शक्तिपीठ तयार झाले. त्यातले जवळपास 42 शक्तिपीठ नैवे हे भारतात आहेत. बाकीचे जे 9 शक्तिपीठ आहेत ते वेगवेगळ्या बाहेर देशात आहे. बांगलादेशमध्ये काय आहे, श्रीलंकामध्ये काय आहे, नेपाळमध्ये काय आहे, पाकिस्तानमध्ये काय आहे, तिब्बतमध्ये काय आहे, अशा प्रकारचे मिळून 51 शक्तिपीठ आहेत. त्या सगळ्या शक्तिपीठापैकी हे सगळ्यात पॉवरफुल शक्तिपीठ काय आहे तर मित्रांनो, जे माता सतीचा योनी पार्ट होता म्हणजे तो इथं पडला होता, त्यामुळं हे सगळ्यात पॉवरफुल शक्तिपीठ आहे. आणि इथं जगभरातून सगळीकडून लोक इथं दर्शन करायसाठी येतात मित्रांनो. आपल्या महाराष्ट्रातले पण खूप लोक इथं दर्शन करण्यासाठी येतात. असं हे जगातील सर्वात पॉवरफुल मंदिर आहे. मित्रांनो, तर हे कुंड आहे. ह्या कुंडामध्ये आपण मंदिराच्या राईट साईडला ह्या कुंडामध्ये आपण हातपाय धुतल्यानंतर दर्शन करायला जायचं असतं. अशा प्रकारचे कुंड आहे. आणि इथं चांगली सिस्टीम केली त्यांनी, फॉगर सिस्टीमगत केलेली, त्यामुळं इथं जरा थंडक निर्माण झालेली. लाईन लई फिरून आलेली, कुठनं लाईन लागते काही कळा नाही मला. इथं पण एक मंदिर आहे मित्रांनो. तर फायनली आता निघतोय. हे लास्ट मुवमेंट असा दिसतोय शेवटनं. हे पाहू शकते इथनं एक गेट आहे आणि इथनं मंदिर दिसतंय पूर्ण. हे मेन गर्भगृह आहे. तर पाहू शकताय तिकडं तुम्हाला नाही वेळ कबूतर आणि बोकडं वगैरे खूप दिसतील. अशा प्रकारचं आहे. महाराष्ट्रातले का कुठले होते? महाराष्ट्रातले कुठले तुम्ही? पुण्यातले कुठले?
आम्ही पुण्यात असतो वेगवेगळीकडे. ओके ओके ओके, चला 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 चला. मित्रांनो, तर तुम्ही मंदिराच्या परिसरात कुठलंही व्यसन करून यायचं नाही आहे. इथं बघा स्ट्रिक्ट बॅन आहे. आणि काय दुसरं, मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला फ्री वायफाय दिले जाते मंदिरातर्फे. तर फायनली आपलं दर्शन झालं आहे, आपण निघतोय आता. मला लाईन कुठनं चालू होती ती पाहिजे, कारण लाईन लय लांबनं चालू होती. अशा प्रकारचं मंदिर आहे आणि फायनली आपण दर्शन करून निघालेलो आहे बाहेर. ओके चलो सर, ये लाइन कितनी दूर से चालू होती है? मित्रांनो, तर फायनली घेतले इथनं आपलं साहित्य. तर भाऊने आपल्याकडून पैसे नाही घेतले. चला, 30 रुपये होत होते बॅगचे, 20 आणि हे जे 10, तर ते नाही घेतले. अगोदर तर मागत होता, त्याला म्हणलं बाबा इतके लांब आलंय, असं आलंय. तर त्याने म्हणला रहने दो भाई, आपसे नहीं लेंगे. अशा पद्धतीने इथं बी ठेवू शकतो होतो आपण. पण इथनं तुम्ही जर राईट साईडला गेला तर इथनं दर्शनाची लाईनकडे जाता. इथं तुम्हाला सकाळ सकाळ आलं ना, डायरेक्ट इथनं मंदिरात नाही घुसायचं, इकडून राईट साईडला जायचं आणि इथनं दर्शनाची लाईन आहे वरती. कितना दूर से लाइन चालू होता है भाई? बहुत लंबा है. तो भी कितना? 12 घंटा लगता है. नहीं नहीं, अभी मैं क्या बोल रहा हूँ भाई, ये जो अभी लाइन शुरू होता है वो लाइन का रोटेशन कितना लंबा है? मतलब ये 1 किलोमीटर का है, आधा किलोमीटर का है, कैसा है? आधा किलोमीटर. आधा किलोमीटर का. पर धीरे धीरे छोड़ते हैं क्या लोगों को? हाँ, ये रेगुलर दर्शन से क्या है, वो अपने को माता को स्पर्श करने को आता है, ऐसा है क्या? मित्रांनो, अशा प्रकारचा आहे. इधर से ऊपर जाना पड़ता है क्या, ये साइड से? ये साइड से ऊपर जाएंगे तो लाइन को लगेंगे. और कल सुबह कितने बजे आएंगे तो मेरे को टिकट मिल जाएगा फ्री का? रात में ही आना. रात में कितना बजे? 3 बजे. और 500 रुपये वाला कितने बजे मिलेगा टिकट? टिकट मिलेगा 4 बजे नहीं तो 5 बजे. ओके ओके. मित्रांनो, तर इथनं निघतोय आता. ही मंदिराचं पार्किंग होतं, 15 रुपये झाले पार्किंगचे, जास्त नाही आहे. तुम्ही पे अँड पार्कमध्येच लावा, सेफ्टी राहते. आता माझी बॅग होती, हे होतं, सगळं होतं. तसं देवस्थानी नाही शक्यतो कोण काय करत, लांब आलेली जास्त असतात. पण ठीक आहे, आपल्या मनाच्या समाधानासाठी करत जा. भात लई झाला मला, भात पाणी मागतंय, नुसतं पाणी प्यायला, पाणी असं झालंय. नुसतं पाणी ओढतोय मी. आता पाण्याचं कॅन बी संपलं त्या गावात. सगळं हल्लं की हे सगळं माझ्या बोकांडी आलं, डाळ आला की. चलो मित्रांनो, इथं कामाख्या मंदिर च्या तिथनं थोडं 1-2 मोड घेऊन खाली आलं की एकदम सुंदर असा व्ह्यू येतोय. दिसतंय का तुम्हाला? खालनं हायवे चाललाय आणि एकदम मस्त असं पलीकडून रेल्वेची पटरी चालली आणि सगळं डोंगर आणि डोंगरामध्ये घरं. एक नंबर दिसतंय का तुम्हाला? ओके, अशा प्रकारच्या तिथनं व्ह्यू येतोय. मित्रांनो, तर हे मंदिराचं गेट आहे. तर तिथनं बाहेर निघतोय आपण आता. तर खूप सुंदर मंदिर होतं, चांगलं वाटलं मला, खूप पॉझिटिव्ह वाटलं. मित्रांनो, मला आत्ताच फोन आला होता. सुनील पाटील म्हणून जळगाव चे आहेत, तर त्यांनी फोन केला होता. त्यांनी म्हणजे मी उचलला, तर ते म्हणे की तुमचे ब्लॉग मी खूप दिवसापासून पाहतोय. त्यांनी म्हणजे माझी जी मी ऑल इंडिया ट्रिप केली होती ती पण पाहिली, अष्टविनायक ट्रिप पाहिली, लद्दाख पाहिली, प्रयागराज पाहिली. तर तुमच्यापैकी कोण कोण माझ्या मागच्या सगळ्या ट्रिप पाहिले त्यांनी कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. चला, आता आपल्याला जायचं गुरुद्वाऱ्यामध्ये आणि गुरुद्वाऱ्यामध्येच मुक्काम करणार आहे. जे आपले आर्मीतले भाऊ होते त्यांच्याकडे मी उद्या जाणार आहे. त्यांना सांगितलं आहे मी फोन करून की मी उद्या येतो आहे तुमच्याकडं. आज मला जमणार नाही आहे, कारण ते शहराच्या पलीकडच्या साईडला राहतात आणि आपल्याला उद्या जे त्यांच्याकडे जाताना रोडमध्ये 4-5 पॉईंट आहेत ते पाहून जायचे आहेत. मित्रांनो, तर परत त्या गुरुद्वाऱ्यात आलो आहे. काल सकाळी थांबलेलं होत्या म्हणलं, आणि ते सरांनी बोलावलं होतं खानापारा. तर ते इथनं 22 किलोमीटर आहे. ते उद्या जाऊ आपण, कारण उद्या आपल्याला त्याच रूटला जायचे. अशा प्रकारचं आहे. तर उद्या आपण इथले पर्यटन स्थळ पाहत खानापाराला जाऊ. ओके, चलो मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.
आणि आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणार आहे आपले महाराष्ट्रातले आर्मीवाले ऑफिसर आहेत ते गुवाहाटीमध्ये आहेत तर त्यांच्या तिथं मुक्कामी जाणार आहे तर ते पण पाहायला भेटेल. आणि आजचा मुक्काम आपण गुरुद्वारामध्ये केलेला आहे. मालेगाव म्हणून नाव आहे, गावाचं नाव आहे इथंच गुवाहाटीमध्ये. तर त्या आपल्या इथल्यागतच नाव आहे. तर तिथं एक गुरुद्वारा आहे, त्या गुरुद्वाऱ्यात केलं आहे. तिथं राहण्यासाठी 300 रुपये होते चार्ज रूममध्ये. तर मी तिथं टेंटच लावला आहे आणि अशा प्रकारे टेंटमध्येच थांबलो आहे. त्यामुळं काय आपल्याला कडून पैसे घेणार नाही आहेत. तर चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यांच्या कमेंटला मी रिप्लाय देणार आहे ह्या व्हिडिओच्या. चला बाय बाय.